तुझी मुलं आपल्या प्रेमात अडथळा बनत आहेत म्हणत विवाहित प्रियसीच्या मुलाच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे। नमस्कार, मी प्रिया गायकवाड आणि पोलीस वॉरंटमध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घेऊया हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना। प्रियकराने विवाहित महिलेला धमकावून तिच्या मुलाच्या गळ्यावर चाकूने वार केला, त्यात मुलगा जखमी झाला आहे। ही घटना हडपसरमधील ससाने नगर परिसरात घडली। या प्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी सागर सुर्वे याला फलटणमधून अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 वर्षापूर्वी सोशल मीडियावरून सुर्वेची विवाहित महिलेशी ओळख झाली। ही बाब 6 महिन्यापूर्वी फिर्यादी महिलेच्या भाच्याला समजली। त्यावर त्याने महिलेसह दोघांना समज दिली। त्यानंतर महिलेने प्रियकराला भेटण्यास नकार दिला। तरीही आरोपी प्रियकर 31 जुलै रोजी महिलेच्या घरी आला, तेव्हा तिने यापुढे मला भेटू नकोस असे त्याला सांगितले। त्यावेळी त्याने महिलेवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी झटापटीत महिलेच्या हनुवटीला चाकू लागून खाली पडला। त्यानंतर तुझी मुलं प्रेमात अडथळा बनत आहेत असे म्हणत त्याने महिलेच्या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर चाकूने वार केला। मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अधिक तपास हडपसर पोलीस करीत आहेत।